सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 38 साइज मध्ये 5 इंचाच्या बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। ह्या कटिंग मध्ये तुम्हाला कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही, कोणत्या टिप्स अँड ट्रिक्सची सुद्धा इथे गरज लागणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाहीचं कटिंग करणार आहोत। तर इथे बघा मी फोल्ड पेपर घेतलेला आहे या पद्धतीने आणि बंद बाजूकडून आपल्याला मापे टाकायचे आहेत। आपण इथे अस्तरची बाही कटिंग करत आहोत, तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। जर तुम्ही साध्या बाहीचं कटिंग इथे करत असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आहे। तर दोन्ही साइडला बघा अर्धा इंचचं मी मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेणार आहे। तर बघा आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर इथे मी लिहून ठेवते, म्हणजे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नेहमी शिकत आहेत त्यांना अगदी व्यवस्थित लक्षात येईल। खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर इथे मी लिहून ठेवलेला आहे शिलाई मार्जिन। तर आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता आपल्याला बाहीची उंची इथे टाकून घ्यायची आहे। तर आपण बाहीची उंची 5 इंच घेतलेली आहे। तर ते मी 5 इंचावरती मार्किंग केलेली आहे। ह्या साइडला सुद्धा मी 5 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन ओढून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने मी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। तर आपण इथे काय केलं, बाहीची उंची आपण इथे 5 इंच टाकून घेतलेली आहे। तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची। तर बघा आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि इथे बाहीची उंची आपण 5 इंच टाकून घेतलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला इथे बाहीची घडी टाकायची आहे, म्हणजेच बाहीची रुंदी इथे टाकून घ्यायची आहे। बाहीची कटिंग करताना आपल्याला सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे बाहीची घडी कशी काढायची, बरोबर। तर तीच बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला अगदी सविस्तर आता मी सांगणार आहे। तर बघा इथे मी 38 साइजचं फ्रंट नेकचं कटिंग करून घेतलेलं आहे। जसं आपण फ्रंट नेकला कटिंग करतो अगदी सेम इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरून तुम्हाला दाखवणार आहे की आपण परफेक्ट बाहीची घडी कशा पद्धतीने काढायची असते। तर ही 38 साइजची इथे मी कटिंग करून घेतलेली आहे आणि ह्या कटिंगवरून मी तुम्हाला परफेक्ट बाहीची घडी कशी टाकायची हे दाखवणार आहे। तर इथे बघा मी मुंडा खोली ही 6 इंच घेतलेली आहे। 38 साइजनुसार मुंडा खोली 6 इंच घेतलेली आहे आणि इथे बघा छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे, बरोबर। आता तुम्हाला टेपने मोजून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर 38 चा चौथा भाग इथे येतो 9.5 इंच, बरोबर। तर बघा इथे मी 9.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे, बरोबर। प्लस आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर बघा पूर्ण जो छाती घेरा आहे तो 11 इंच छाती घेरा येत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 11 इंच छाती घेरातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे। तर किती येतं 10.5 इंच, म्हणजेच आपल्या बाहीची जी घडी आहे ती 10.5 इंच येणार आहे। लक्षात। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। काही वेळा आपण 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन ते घेत असतो, बरोबर। त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण जे छाती घेर आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून अर्धा इंच तुम्हाला मायनस करायचा आहे। हा पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। तुम्ही जेवढा पण छाती घेर घेतलेला आहे तो संपूर्ण मोजून घ्यायचा आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि ती तुम्हाला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 10.5 इंचावरती बाहीची घडी टाकून घेत आहे। तर बघा दोन्ही साइडला मी 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे, बरोबर। दंडघेर प्लस आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो। तर इथे 5.5 इंच मी दंडघेर घेतलेला आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे। जेवढा पण तुमचा दंडघेर असेल तेवढं माप इथे घ्यायचं आहे, प्लस तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे कॅफाईट टाकून घ्यायची आहे। तर कॅफाईट कशी काढायची, आपण बाहीची उंची किती घेतलेली आहे 5 इंच, बरोबर। तर आपण 5 इंच बाहीची उंची घेतलेली आहे। तर या पद्धतीने 5 इंचावरती टेप फोल्ड करायचा आणि किती येतं बघायचं। तर किती येतं 2.5 इंच इथे येत आहे। तर इथे 2.5 इंचावरती दोन्ही साइडला मार्किंग करायचं आहे। बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट केव्हा घ्यायची, ज्यावेळेस तुमच्या बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेसच तुम्हाला बाहीच्या निम्म इथे घ्यायचं असतं। बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल तर आपण छाती घेरानुसार इथे माप टाकत असतो कॅफाईटचं, हा पॉइंट लक्षात ठेवा। तर इथे बघा मी पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। आपण दोन्ही साइडला 2.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। खाली दंडघेराचं माप इथे टाकून घेतलेलं आहे। तिथे बघा या पद्धतीने मी तिरकी लाईन ओढून घेतली
आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथून आपल्याला 1 इंच इकडे आतमध्ये घ्यायचं आहे. 1 इंचच आपण इथे का घेत आहोत, तर आपण फिटिंगमध्ये 1 इंच इथे घेत असतो, त्यामुळे इथे मी 1 इंच घेतलेला आहे. आणि बघा तिथून आपल्याला या पद्धतीने टेप ठेवून टेप फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे. आणि त्या मध्यापासून वरती आपल्याला सरळ पट्टीने लाईन ओढून घ्यायची आहे. तर बघा आपण काय केलेलं आहे, ह्या पॉइंटचा मध्य आपण इथे काढलेला आहे आणि मध्यापासून सरळ वरती लाईन ओढून घेतलेली आहे. आता ह्या लाईनीचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. मी अंदाजे केलेले आहेत, तुम्ही टेपच्या साहाय्याने सुद्धा इथे करू शकता. तर हे जे 3 समान भाग केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही हे तुम्हाला मी चेक करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मी अंदाजे इथे 3 समान भाग केलेले आहेत, तरी सुद्धा अगदी परफेक्ट आपले हे भाग आलेले आहेत. तर बघा पावणे 1 इंच, पावणे 1 इंच आणि पावणे 1 इंच अशा पद्धतीचे 3 समान भाग इथे आपण केलेले आहेत. बरोबर. आता आपण इथे मुंड्याचे शेप देऊन घेणार आहोत. तर ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचे शेप दिले तर बाहीला कुठेही तुमच्या चून वगैरे येणार नाही, तुमची बाही अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. तर बघा या पद्धतीने मी वरून गोलाकार इथे मी शेप देऊन घेतलेला आहे ह्या पॉइंट पर्यंत. बरोबर. आणि इथून बघा खालून गोलाकार असा मी शेप देऊन घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. ओके. आता ह्या पॉइंट मधून आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने वरून थोडासा गोलाकार इथे मी शेप देऊन घेतला आणि तिथून बघा खाली असा गोलाकार मी शेप देऊन घेतलेला आहे. आणि या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि सुंदर असा आपला बाहीचा शेप इथे आलेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही बाहीला शेप दिला तर बाहीला कुठेही चून घोळ येणार नाही, तुमची बाही अगदी फिटिंगला परफेक्ट बसेल. तर आपण बाहीची मापे टाकून घेतलेली आहेत, तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते. ही जी काही बाही आपण कटिंग करणार आहोत ती बाही परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला कोणकोणत्या मापाच्या बाहीचं कटिंग हवं आहे किंवा पाहायला आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. तर पुढे आपण बाही चेक करून बघणार आहोत. तर इथे मी मुंड्याचा शेप कट करून घेत आहे. तर बघा इथे बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. अगदी परफेक्ट आपण इथे बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता ही जी बाही आपण कटिंग केलेली आहे ती परफेक्ट आहे की नाही हे मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. तर बघा हा आपला मागील मुंड्याचा शेप आहे. तर आपण 38 साइजची ही 5 इंचाची बाही कटिंग केलेली आहे. तर चला तुम्हाला मी चेक करून दाखवते की ही बाही जी कटिंग केलेली आहे ती परफेक्ट आलेली आहे की नाही. तर बघा इथे मी पुढील भागाचं कटिंग घेतलेलं आहे. तर हे 38 साइजचं मी कटिंग करून घेतलेलं होतं ते इथे मी घेतलेलं आहे. आणि इथून बघा आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे, कारण आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच जात असतं. आणि तिथून बघा आपल्याला या पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आहे. बाहीचा सेंटर पॉइंट आपल्याला त्या पॉइंट वरती ठेवायचा आहे. आणि जसे आपण बाही जोडतो सेम त्याच पद्धतीने बघा बाही आपल्याला फिरवून इथे चेक करून घ्यायची आहे. तर बघा अगदी हळूवारपणे जसे आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही चेक करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही, अगदी परफेक्ट आपलं इथे माप आलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर अगदी परफेक्ट बाहीची कटिंग तुमची येणार आहे. आपण अगदी स्टेप बाय स्टेप इथे बघितलेलं आहे परफेक्ट बाहीचं मेजरमेंट कसं काढायचं असतं. आणि अगदी सोप्या पद्धतीने कुठेही आपण टिप्स ट्रिक्स आणि कोणताही फॉर्म्युला इथे वापरलेला नाही, अगदी सोप्या पद्धतीने जसं आपण कटिंग करतो अगदीच तशाच पद्धतीने इथे मी कटिंग केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नंतर भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत.